स्वागत करते. अहोबत महत ह वरती आघात, पापं क ख ग घ ङ वाङ्मयातला, ड काढून नुक्ता आणि अर्धा म्हणजे पाय मोडका. कर्तुम क वरती आघात, तूच्या अनुस्वाराचा ओं, ऊर्हस्व वरती अनुस्वार आणि व अर्धा. त्या ह्याच्यामध्ये आहे, तुमच्याकडे आहे ना, आहे ना लक्षात ते? कर्तुम व्यवसिता वयम, यद यवरती आघात, यद्राज्य द्रावरती आघात, सुखलोभेन हंतुम अनुस्वाराचा हलंतम, स्वजन मुद्यताः मूवरती आघात. अहोबत महत पापं म्हणा. अहोबत महत पापं म्हणा. छान. बघा मी प म्हणजे अनुस्वाराच्या इथे ओठ बंद नाही करत आहे. जिभेचा मधला भाग वरती त्या वाटी सारखा जो भाग आहे त्याला लावते. अहोबत महत पापं म्हणा. छान म्हणा. परत एकदा. कर्तुम व्यवसिता वयम, कर्तुम व्यवसिता वयम. तो उं लिहून घेतलाय, तू ऱ्हस्व आहे. कर्तुम कर्तुम व्यवसिता वयम. छान म्हणा. म्हणा. परत एकदा. पूर्ण ओळ बघा. अहोबत महत पापं कर्तुम व्यवसिता वयम. म्हणा. छान म्हणताय. म्हणा. अहोबत महत पापं कर्तुम व्यवसिता वयम. म्हणा. कर्तुम तुम म्हणा. व्यवसिता वयम. अहोबत महत पापं कर्तुम व्यवसिता वयम. परत एकदा. छान म्हणलाय. यद्राज्य सुखलोभेन, बघा राज्य म्हटलं तर ज ला ज आला, पण ज्य. हा. यद्राज्य सुखलोभेन. छान म्हणा. यद्राज्य सुखलोभेन म्हणा. छान. हंतुम स्वजनमुद्यताः.
हन्तुं स्वजनमुद्यताः। छान म्हणताय, म्हणा. छान. परत एकदा. यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः। छान, म्हणा. छान. म्हणा. यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता. छान. परत एकदा. पूर्ण श्लोक बघा. अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. म्हणा. अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. छान. म्हणा. अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. छान. अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. छान म्हणताय, पण अहोबत महत् पापम असं होतंय. पापं. हा, ओठ बंद नाही करायचे. बघा. अहोबत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. म्हणा. अहोबत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं. छान. यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. छान. एकदा. अहोबत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनम् उद्यताः. अहो बत महत् पापं. अहो हा आश्चर्य किंवा उद्गारवाचक विशेषण म्हणतात ना, तसं आहे. अहो, अरे बापरे, हे केवढं बरं मोठं पाप आम्ही करायला धजावतोय. अहो बत, अबब म्हणावं तसं संस्कृतमध्ये अहोबत. महत् पापम, केवढं मोठं हे पाप, कर्तुं व्यवसिता वयम, करायला आम्ही प्रवृत्त झालो आहोत, करायला आम्ही सुरुवात करतो आहोत. केवढं मोठं पाप आम्ही ओढवून घेतोय. केवढं? पुढे सांगतायत. यद राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनम उद्यताः. राज्याच्या प्राप्तीतून जे सुख प्राप्त होईल त्या सुखाचा लोभ आम्हाला चढला.
राज्य हातात आल्यावर, सत्ता हातात आल्यावर आम्हाला काय काय करता येईल याची मनोराज्य आम्ही करून त्या सुखाच्या लोभापायी आमच्याच लोकांना मारायलाच सिद्ध झालेलो आहोत. केवढं हे मोठं पाप आमच्या मनात आलं. आता याच्यात एक संकेत असा आहे, पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे, पापापासून सुटणं त्याच्याबरोबर विपरीत आहे. दोन आहेत, एक पाप करायला प्रवृत्त होणं आणि पापापासून निवृत्त होणं किंवा पाप केलंय त्याचं प्रायश्चित्त करणं. तर सामान्य नियम असा आहे, पापापासून सुटण्याचा सगळ्यात उत्तम काळ किंवा मार्ग कोणता? कोणी सांगू शकेल? हा, प्रायश्चित्त करणं. अजून पापापासून दूर राहणं, म्हणजे पाप मनातच येऊ न देणं. सगळ्यात उत्तम मार्ग काय आहे? तर पाप करण्याआधी जागं होणं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. पाप करून मग त्याचं प्रायश्चित्त काय हे करायला शोधायला जाण्यापेक्षा ते घडण्याआधीच जागे व्हा. म्हणजे रोग होण्याआधी रोग निर्माण करणारी जी शरीराची अवस्था आहे ती ओळखून तिच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नको तसं हवं तसं वागलं आणि त्यातून रोग आला की मग रोगावर औषध शोधायला जाण्यापेक्षा ते नको ते हवं ते जे आहे त्याच्यावर काम करायला हवं. तसं अर्जुन इथे म्हणतोय, हा विचारच आमच्या मनात आला, युद्ध पुढे होणार आहे, पाप नंतर घडणार आहे, पण त्याचा विचार आमच्या मनात आला, हे काय कमी झालं का? म्हणजे या विचाराचा गिल्ट त्याच्या मनावर आहे. होणारं ते पुढे होईल, पण ते करण्याआधी आम्हाला जाग यायला हवी आहे, हे महत्त्वाचं आहे. करून सवरून झालं आणि मग अरे बापरे हे करायला नको होतं, हे कशाला मी केलं, असा पश्चात्ताप अर्जुन करत नाही. अर्जुन नायक का आहे? त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे की प्रायश्चित्ताची तो काळजी करत नाहीये. पाप घडण्याआधी तो पापाचा विचार माझ्या मनातच का आला असा प्रश्न त्याला पडलाय. अहो बत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनम उद्यता. हा उद्यत म्हणजे प्रवृत्त, तयारच कसे झालो, धजावलंच कसं आमचं मन हा विचार करायला, असं तो म्हणतोय.